ना दुसरी कामवाली नाही तर देईल मी राणी रिसली तू पडलं प्रेमात दिसली तू आईला सुन नाही पाहिजे कामवाली मी कधी शोध ना दुसरी कामवाली नाही तर देईल मी राणी रिसली तू पडलं प्रेमात दिसली तू। राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागते। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता। त्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफॉर्मेशन जाऊन इमेज आहे तो प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे। आणि याची जी लेंथ आहे ती तुम्ही बघू शकताय की 4.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून परत स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG दिलेला आहे ब्लॅक बॅकग्राऊंडचा, तो आपल्याला काय करायचं ॲड करून अशा प्रकारे वरती सेट करायचा आहे। आणि याची ही लेंथ आपल्याला 4.29 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून अशा प्रकारे सेट करायचे। आता या PNGला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करायचा आहे आणि द फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। अप्लाय केल्यानंतर या इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट तुम्ही बघू शकताय तो इफेक्ट इथं आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन ह्या इमेज लेअरला काय करायचं आहे सिलेक्ट करून आपल्याला इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करून खाली 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे काय होणार आहे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर पहिलं ॲनिमेशन आपलं इथे झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनसाठी 4.29 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक व्हिडिओ दिलेला आहे तो फक्त ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याबरोबर बघू शकता याची ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की याची जी सेटिंग आहे ती त्याला म्हणजे साईज आहे ती प्रॉपर वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर बघू शकता प्रॉपर तुम्हाला याचं युनिक कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे। थोडंसं शेवटला आपल्याला इथे एंड होतं तिथं आपल्याला कमी पडतं ते आपल्याला अशाच प्रकारे ठेवायचं आहे। म्हणजे काय होणार आहे की शेवटला तुम्हाला फेड इन अशा प्रकारे इफेक्ट दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं परत एकदा 4.29 सेकंदाची बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरी PNG ॲड करून ती आपल्याला फक्त सिम्पली इथं सेट करायची आहे। सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथे आपल्याला काय करायचं याला इफेक्टवर क्लिक करून ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करायचे आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे स्टार्टिंगला येऊन इथं तुम्ही बीटमार्कचे मार्क बघू शकताय। तर पहिला मार्क आपल्याला 0.15 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून एक शेप आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। शेप सिलेक्ट करून घेतल्यानंतर कलर अँड फिलवर क्लिक करून व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। थोडंसं पुढं जाऊन याची जी लेअर आहे ती थोडीशी कट करून घ्यायची। म्हणजे काय होणार आहे अशा प्रकारे व्हाईट इफेक्ट या लेअरला बसून जाणार आहे। तर हीच लेअर सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायची आहे आणि या प्रत्येक लेअरला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। तर इफेक्ट बघू शकता पेस्ट झालेले आहेत। त्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। बघू शकता अशा प्रकारे तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।